फोटोमध्ये दिसणारी ही व्यक्ती पहा. या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या इस्मानं जे केलं ते ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. कल्याणमध्ये एका मस्जिदच्या बाथरूममध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नेमकं त्या मस्जिदमध्ये काय घडलं, अटक केलेल्या या व्यक्तीचं नाव काय आणि या व्यक्तीनं नेमकं त्या ठिकाणी काय केलं, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. कल्याणमध्ये राहणारी एक 12 वर्षाची अल्पवयीन मुलगी केक आणण्याकरता दुकानामध्ये चाललेली. वाटेत तिला तहान लागली म्हणून ही मुलगी परिसरामध्ये असलेल्या एका मस्जिदमध्ये पाणी पिण्यासाठी गेली होती. मुलगी मशिदीमध्ये गेली असता तिच्या पाठीमागून एक व्यक्ती आला. जबरदस्तीनं हा व्यक्ती मशिदीच्या बाथरूममध्ये त्या मुलीला घेऊन गेला. त्या ठिकाणी त्यानं मुलीसोबत अतिप्रसंग करायला सुरुवात केली. या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली. तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली. या आरडाओरड्यामुळे या नराधमानं तिथून पळ काढला. त्यानंतर मुलीने देखील तिथून पळ काढत थेट घर गाठलं. अगदस चंदू असं या नराधमाचं नाव आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी लागलीच गुन्हा दाखल करत अगदस चंदू या नराधमाला बेड्या ठोकल्यात. धक्कादायक म्हणजे खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणारा अगदस यानं वर्षभरापूर्वी देखील एका मुलीसोबत असाच प्रकार केला होता याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास पोलीस करतायत. या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका.